नमस्कार, माझे नाव सचिन गाव. नमस्कार, माझे नाव निधी सदन. आमच्या प्रयोगाचं नाव आहे पाण्यात बुडते की तरंगते. आम्हाला साहित्य लागले आहे कंपास, पेन्सिल, पेन्सिलचा तुकडा, खोडरबर, कर्कटक, टोकयंत्र, खडू, पेन्सिल व पेन आणि मोठा चमचा, खिळा, नाणे आणि लहान चमचा आणि रबर आणि बागेतील काही पानं आणि दगड. पहिले आम्ही याच्यामध्ये पाणी खोडरबर पाण्यात बुडला. पेन पाण्यात तरंगते. कर्कटक पाण्यात बुडला. खडू पाण्यात तरंगतो. पेन्सिलचा तुकडा पाण्यात तरंगतो. टोकयंत्र पाण्यात तरंगते. पट्टी पाण्यात तरंगते. मोठा चमचा पाण्यात बुडला. खिळा पाण्यात बुडला. छोटा चमचा पाण्यात बुडला. नाणे पाण्यात बुडले. रबर पाण्यात तरंगतो. पान पाण्यात तरंगतो. अगरबत्तीची काठी पाण्यात तरंगते. दगड पाण्यात बुडला. धन्यवाद. माझे नाव आज तुम्हाला ही फणी आहे. हा कागद आहे. कागदाचे तुकडे करायचे. व ही फणी घासल्यावर हे कागद असे हे कागद चिकटतात व नमस्कार, माझं नाव आदिल लक्ष्मण मायकर आहे. आज आम्ही तुम्हाला एक प्रयोग देणार आहे. प्रयोगातील साहित्य: एक टोप, एक भांड व पाणी. एका मोठ्या भांड्यात पाणी घ्या. एक रिकामे भांडे घ्या. भांडे उपडे करून पाण्याच्या पृष्ठभागावर तसेच उभे धरून पाण्याखाली आता भांडे उभे होऊ द्या. झाला. धन्यवाद. माझे नाव आरव असे वाडेकर आहे. आज आम्ही तुम्हाला एक प्रयोग करून दाखवणार आहे. याचे साहित्य: एक फुगा, एक रबर, सोडा बॉटल व मीठ. सर्वप्रथम फुग्यात मीठ घालून घ्यायचे. मीठ घालून घेतलेले आहे. त्यानंतर सोडा उघडून घ्यायचा. त्यानंतर फुगा सोड्याला लावून घ्यायचा आहे. आता त्याला रबरने टाईट करून घेऊया. फुगा ताणून घ्यायचा आहे. धन्यवाद. माझे नाव ध्रुवा आहे. आज राष्ट्रीय
राष्ट्रीय दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज आम्ही एक छोटासा प्रयोग करून दाखवणार आहे. सर्वांना नमस्कार. माझे नाव साक्षी आहे. आज राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. आज आम्ही छोटे छोटे प्रयोग करून दाखवणार आहोत. प्रयोगाचे नाव पृष्ठावरील ताणाचा परिणाम अभ्यासणे. लागणारे साहित्य: एक पसरट पाणी डिश किंवा ताट, स्वच्छ पाणी, काळी मिरी पूड, भांडी घासण्याचा लिक्विड किंवा हात धुण्याचा साबण. कृती: ताटात थोडेसे पाणी ओता जेणेकरून ताटाचा तळ पूर्ण झाकला जाईल. पाण्यावर सगळीकडे काळी मिरी पूड शिंपडा. तुम्हाला दिसेल की मिरी पूड पाण्यावर तरंगत आहे. आता तुमच्या बोटाच्या शेंड्याला थोडे लिक्विड सोप लावा. ते बोट ताटाच्या बरोबर मध्यभागी बुडवा. काय होईल? बोट पाण्यात टाकताच सगळी काळी मिरी एखाद्या जादूगत वेगाने ताटाच्या कडेला पळून जाईल. पाण्याच्या रेणूंमध्ये एकमेकांना धरून ठेवण्याची शक्ती असते, ज्याला पृष्ठभागावरील ताण असे म्हणतात, ज्यामुळे मिरी पूड पाण्यावर तरंगते. जेव्हा आपण लिक्विड सोप लावलेले बोट पाण्यात टाकतो तेव्हा लिक्विड सोप पाण्याचा ताण सोडतो. धन्यवाद. माझे नाव दिगंबर नितीन गावडे. आज आपण तुमच्यासमोर प्रयोग सादर करणार आहोत. आमच्या प्रयोगाचे नाव व्यक्तीला ऑक्सिजन वायू ज्वलनात मदत करतो हे सिद्ध करणे. साहित्य: मेणबत्ती, लायटर, पसरत भांडे, काचेचे ग्लास, रंगीत पाणी. सर्वप्रथम आम्ही एका पसरट भांड्यात रंगीत पाणी ओतणार. नंतर आम्ही त्या पसरट भांड्यात मेणबत्ती पेटवणार. त्यावर आम्ही काचेचे ग्लास ठेवणार. धन्यवाद. Good morning everybody. Today is a special day. Today is a National Science Day and C.V. Raman birthday. Today I am show experiment. Experiment apparatus: glass beaker, dropper, laser pointer, milk, spoon and water. Procedure: take a glass beaker and fill the clear water. Take a laser pointer and beam of a light rays. You see a light rays. Take a dropper and add a few drops of milk. And stir it. A water is silently turbid. Take a laser pointer and take a laser pointer. You see a laser line? Yes. Inference: a laser line is not seen in a clear water but clearly seen in a silently turbid water. The laser beam spread a tiny dust particle of silently turbid water and enter our eyes. It's called scattering of a light. Thank you. My name is Samiksha. Today is special day. Today is National Science Day. Today I am presenting a experiment. My experiment name is ability of magnetic field. Apparatus: pins,
cardboard magnet, water of plastic bottle. Procedure: spread some pins of a table. Hold the cardboard at some di- hold the cardboard at a small distance above this pin. Place a magnet on the cardboard and observe. Now move the magnet slowly over the cardboard and observe. Repeat this procedure. Procedure 2. Fill in the water in the plastic bottle. Drop a few pins in the water. Take a magnet and near the bottle. From the above observation, we see that a magnetic field can pass through a cardboard, a bottle, or water. However, in this case, the intensity of the magnetic field is from to this place. Thank you. नमस्कार, माझे नाव नारायण दत्ताराम फुले. नमस्कार, माझे नाव लक्ष्मण कनगावळे. प्रयोग आहे घरोघरी पाणी. प्रश्न 1 करून पहा. एक प्लास्टिकची बाटली घ्या. तिचा वरचा निमुळता भाग कापून टाका. बाटलीच्या 4 बाजूंना तळापासून थोड्या वर 4 भोके पाडा. 2 एक रिकामी रिफी घेऊन तिचे 4 छोटे तुकडे कापून घ्या. हे चार तुकडे भोकात घट्ट बसवा. बाटलीत पाणी भरा. सर्व नळ्यांमधून पाणी वाहू लागते. बाटलीत पाणी भर. अरे जरा शांत उंच पाणी बालटी खाली फूक मारू ना. पाणी वाहून नेण्यासाठी नळमार्गाचा वापर केला पाहिजे. फूक मारलं नमस्कार, माझे नाव खुशी गोपाळ वेदरकर. आज राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून जगभरात विज्ञान दिन साजरा करतात. आम्ही इथे तुमच्यासमोर एक प्रयोग सादर करणार आहोत. प्रयोगाचे सामान: मेणबत्ती, माचीस, पाणी, एक पेला पाणी, काचीचा कप आणि
बशी. आता आम्ही प्रयोग करून दाखवला. तुमच्यात करू नका तर कधी खाली बसा. आता त्यावर उलटे चंचुपात्र घालूया. घाल 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 घाल. हळूहळू पाणी वाढते. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव सिया शशिकांत गावडे. नमस्कार, माझे नाव युवा संतोष गावडे. आमच्या प्रयोगाचे नाव आहे दिवसभरात अनेक कारणांनी आपले हात अस्वच्छ होतात, हे प्रयोगाने सिद्ध करणे. साहित्य: मी आता हे काचेचे पसरट गोल भांडे घेतले, त्यात थोडेसे पाणी ओतले. आता आपण ह्या काचेच्या पसरट भांड्यात पाणी ओतले आहे. आता आम्ही यशवंत याला हात धुवायला बोलू. हात घाल आणि धू. हात दाखव. हात स्वच्छ झाले आहे. आपण आता पाण्याचा रंग गढूळ झाला आहे. यावरून असे सिद्ध होते की दिवसभरात अनेक कारणाने आपले हात अस्वच्छ होतात, म्हणून खाण्यापूर्वी हात स्वच्छ धुवावे. धन्यवाद. आज आम्ही तुम्हाला प्रयोग सादर करून दाखवणार आहे. प्रयोगाला लागणारे साहित्य: प्रयोगाचे नाव हवेचा दाब खालून वर होतो. प्रयोगाला लागणारे साहित्य: एक पेला, एक पुठ्ठा व पाणी. प्रयोगाची कृती: सगळ्यात पहिली आपण पाण्याने पेला कोरडोकट भरून घेऊया. आता त्याच्यावर पुठ्ठा ठेवूया. हात कसा ठेवणं उलटा? हात सोड, वरचा सोड, वरचा